नमस्कार मंडळी. चला एक विचार करूया. समजा एक मोठं पसरणारं वाळवंट आहे. असं वाळवंट जे दरवर्षी हजारो एकर चांगली जमीन गिळून टाकतंय. आता याला थांबवण्यासाठी काय करता येईल? चीनने जो उपाय शोधला तो ऐकून अख्खं जग चक्रावून गेलं. त्यांनी काय केलं माहितीये? तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मराठी रंगमध्ये. त्या वाळवंटात लाखो ससे सोडून दिले. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, ससे. आणि हा एक असा प्रयोग होता ज्याने निसर्गाचा खेळच पालटून टाकला. मग प्रश्न हाच उठतो की असं का? वाळवंटात लाखो ससे सोडण्यामागे नेमकं काय कारण असेल? या प्रश्नाच्या उत्तरातच एक अविश्वसनीय आणि खरं सांगायचं तर खूप प्रेरणादायी गोष्ट दडली आहे. चला तर मग ही गोष्ट काय आहे ते सविस्तर पाहूया. तर आपली ही गोष्ट सुरू होते चीनमधल्या कुबुकी वाळवंटापासून. हे काही साधंसुधं वाळवंट नव्हतं. हे एखाद्या राक्षसासारखं होतं जे आजूबाजूची हिरवीगार जंगलं आणि सुपीक जमीन हळूहळू गिळंकृत करत होतं. त्याचा आकार दिवसेंदिवस वाढतच चालला होता. जणू काही त्याला कोणीच थांबवू शकत नव्हतं. ऐकला तर धक्काच बसेल. तब्बल 5 लाख एकर. विचार करा, दरवर्षी एवढी सुपीक जमीन हे वाळवंट गिळत होतं. म्हणजे शेतीयोग्य चांगली जमीन वाळूत बदलत होती. व्हायचं काय की जोरदार वाऱ्यामुळे वाळू उडून या जमिनीवर पसरायची आणि बघता बघता ते वाळवंट वाढतच जायचं. असं नाही की चीनने काही प्रयत्नच केले नाहीत. उलट त्यांनी जीवाचं रान केलं. 1950 आणि 60च्या दशकात मोठमोठे प्रकल्प सुरू झाले. वाळू अडवण्यासाठी सँड कंट्रोल स्टेशन्स उभारली, लाखो झाडं लावली. पण या वाळूच्या समुद्रावर काहीच परिणाम होत नव्हता. सगळे प्रयत्न करूनही तो थांबायचं नाव. सगळे प्रयत्न फसले तेव्हा एक स्थानिक व्यावसायिक पुढे आला. त्याचं नाव होतं वांग वेनबिया. त्याच्याकडे या वाळवंटाला रोखण्याची एक भलतीच म्हणजे अगदीच विचित्र कल्पना होती. त्याची योजना इतकी साधी होती की सुरुवातीला तर लोक त्याच्यावर हसले, पण त्याच्या डोक्यात काय शिजत होतं याचा कोणालाच अंदाज नव्हता. वांगने स्वतःचे पैसे गुंतवले आणि कामाला सुरुवात केली. त्याचं तंत्र अगदी सोपं होतं. पहिली पायरी, सुकी झुडपं वापरून जमिनीवर चौकोनी जाळी म्हणजे ग्रिड तयार करायची. यामुळे वाऱ्याने वाळू उडणार नाही. आणि दुसरी पायरी, या प्रत्येक चौकोनात वालून म्हणजे ज्येष्ठमधाचं झाड लावायचं. या ग्रिडमुळे रोपांना एक प्रकारचं संरक्षण मिळालं. पण ज्येष्ठमधाचं झाड का? अहो, या निवडीमागे एक जबरदस्त लॉजिक होतं. एक तर या झाडाची मुळं पाणी शोधायला जमिनीत तब्बल 300 फूट खोलवर जातात. त्यामुळे ते वाळवंटात सहज टिकून राहतं. आणि दुसरं म्हणजे या झाडाच्या लाकडापासून कागद आणि फर्निचर बनतं, ज्यामुळे त्याला चांगली आर्थिक किंमतही होती. पहिल्या 3 वर्षांत वांगणेने भरपूर झाडं लावली. त्याची योजना यशस्वी होत होती. पण मग एक नवी अडचण समोर आली. या ज्येष्ठमधाच्या झाडांची एक खास प्रकारे काळजी घ्यावी लागायची. त्यांचं मुख्य खोड जाड आणि मजबूत होण्यासाठी ज्या काही नवीन फांद्या फुटायच्या त्या लगेच कापाव्या लागायच्या. आता एवढ्या मोठ्या वाळवंटात हे काम करणं म्हणजे प्रचंड खर्चिक आणि वेळखाऊ होत. आणि मग इथेच एंट्री होते आपल्या कथेच्या खऱ्या हिरोची. एक असा हिरो ज्याचा कोणी स्वप्नातही विचार केला नव्हता. हो, ससे. वांगणे काय केलं तर सुरुवातीला हजारो ससे आणून त्या परिसरात सोडून दिले. आणि यातून एक अफलातून सिस्टीम तयार झाली बघा. सशांना झाडांच्या कोवळ्या फांद्या खायला खूप आवडतात. त्यामुळे त्यांनी या फांद्या खायला सुरुवात केली. याचा परिणाम काय झाला तर झाडांची छाटणी आपोआप झाली आणि त्यांचं खोड आणखी जाड आणि मजबूत झालं. म्हणजे बघा, सशांना मोफत जेवण मिळालं, उद्योगांना चांगल्या प्रतीचं लाकूड मिळालं आणि सशांच्या विष्ठेमुळे जमिनीला नैसर्गिक खतही मिळालं. किती सुंदर. आणि ही तर फक्त सुरुवात होती मंडळी. एका साध्या कल्पनेमुळे चक्क वाळूचं सोनं व्हायला लागलं. जिथे फक्त वाळू होती तिथे सुपीक जमीन तयार झाली आणि एका नव्या क्रांतीचा जन्म झाला. ही गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडत असणार, हो ना? मग थांबू नका, पटकन आपल्या मराठी रंग चॅनलला सबस्क्राईब करा, कारण यानंतर जे घडलं त्यावर तर तुमचा विश्वासच बसणार नाही. याचे परिणाम तर एकदम आश्चर्यकारक होते. 18,600 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेलं हे विशाल वाळवंट तब्बल 33% हिरवंगार झालं. ज्येष्ठमधाच्या झाडांनी वाळूला अक्षरशः घट्ट पकडून ठेवलं आणि वाळवंटाचा विस्तार पूर्णपणे थांबला. या बदलाचा आर्थिक परिणाम तर त्याहूनही जबरदस्त होता. आजच्या घडीला तिथला प्रत्येक स्थानिक शेतकरी वर्षाला जवळपास 7 ते 8 लाख रुपये कमवतोय. आणि हे सगळं त्या वाळवंटातून शक्य झालं जिथे एकेकाळी गवताचं एक पातही उगवत नव्हतं. वांग एवढ्यावरच थांबला नाही. त्याने बुलडोझर लावून वाळवंटाच्या टेकड्या सपाट केल्या, आणखी झाडं लावली आणि लोकांना तिथे राहायला बोलावलं. सरकारनंही मदत केली, नवीन गावं वसवली, लोकांना रोजगार दिला आणि त्याच जमिनीतून वीज बनवायलाही सुरुवात केली. आज तिथलं प्रत्येक घर म्हणजे एक छोटं फार्महाऊस बनलंय. जगभरातले संशोधक आज या मॉडेलला इकॉनॉमिक रिव्हॉल्युशन असं म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर पर्यावरण आर्थिक क्रांती. ही एक अशी सिस्टीम आहे जिथे पर्यावरणाचं रक्षण आणि लोकांचा आर्थिक विकास या दोन्ही गोष्टी हातात हात घालून पुढे जातात. तर कुबुकीची ही गोष्ट फक्त एका वाळवंटापुरती मर्यादित नाहीये.
या वाळवंटाने खरं तर आपल्याला सगळ्यांना एक खूप मोठा धडा शिकवलाय. हे एक वाक्य या संपूर्ण कथेचं सार सांगून जातं. फक्त एका कल्पनेने आणि काही सशांनी एका निर्जीव ओसाड वाळवंटाला अनेकांच्या जगण्याचं साधन बनवून टाकलं. आणि हाच प्रश्न मी तुमच्यासाठी सोडून जात आहे. जरा विचार करा. निसर्गाच्या विरोधात लढण्याऐवजी जर आपण त्याच्यासोबत मिळून काम केलं तर अशा आणखी कोणत्या मोठ्यात मोठ्या आणि अशक्य वाटणाऱ्या समस्या आपण सोडवू शकतो? ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, अशाच थक्क करणाऱ्या प्रेरणादायी गोष्टींसाठी आपल्या मराठी रंग चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी एका नवीन आणि रंजक विषयासह.